नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुम्ही जर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या पण एक्झामची तयारी करत असाल, सरळ सेवेची तयारी करत असाल, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जिल्हा परिषद, TAT, त्याचबरोबर वनरक्षक, पोलीस भरती, विशेष करून हे काहून सांगते मी तुम्हाला, हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्या एक्झामसाठी बेनिफिशियल ठरणार आहे. बेनिफिट तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे माहिती आहे का? फक्त 25 प्रश्न डिस्कस करणार आहे. या 25 पैकी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 3 ते 4 मार्क हमखास, म्हणजे 3 ते 4 प्रश्नांचा फायदा हमखास होईल. कमीत कमी 3 होईल, जास्तीत जास्त 5 प्रश्न तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ काय करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, काहीच नाही, कानात इयरफोन असेल तर कानात इयरबड्स वगैरे टाका आणि 25 प्रश्न आहे. जास्तीत जास्त हार्डली मी याला 10 ते 12 मिनटात सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. बघा, 10 ते 12 मिनटं द्यायचे तुम्हाला डेली. आपले ही जी सिरीज आहे ही डेली चालू राहणार आहे. तुम्ही जर असं करून 25 प्रश्न दररोजचे आपले जर 25 प्रश्न केले तर महिन्याचे किती होणार, तुमचे 750 ते 800 प्रश्न या ठिकाणी कव्हर होणार. फक्त 10 मिनटं द्यायचे तुम्हाला. किती? 10 ते 12 मिनटं तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी वेळ द्यायचा आहे. तर चला, व्हिडिओला मी सुरुवात करतो. प्रश्नांची लेवल एकदम बढिया असेल. तुम्ही TCSचे जर एक्झाम देत असाल, TCS जे काही एक्झाम कंडक्ट करतं त्याच्यानुरूपसुद्धा यामध्ये मी प्रश्न ॲड केलेले. म्हणजे तुम्ही सरळ सेवा जी एक्झाम राहते ती सगळी कसं रे TCS कंडक्ट करते. त्याचबरोबर IBPS जसं की समाज कल्याण विभागाची वगैरे जी भरती आहे ती IBPS घेणार आहे. त्या दृष्टीनेसुद्धा मी हे प्रश्न बनवलेले आहे. तर यामध्ये GSमध्ये काय करायला तुम्हाला करंट अफेअरचे प्रश्न इन्व्हॉल्व राहील. बाकीचे सब्जेक्ट जे राहते इकॉनॉमिक्स, पॉलिटी वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहे. विज्ञानचे मग काही प्रश्न दिसतील, 25 प्रश्न असतील. ओव्हरऑल जर विचार केला की जे तुमचा एक्झामचा पॅटर्न राहतो त्याच पॅटर्ननुसार मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न ॲड केलेले आहेत. तर चला, तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो. तुम्हाला फक्त एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही चॅनलवर आले, व्हिजिट केली तर फक्त काय करायचं म्हणजे का, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रश्न बघा. तुम्हाला याच्यातून थोडी तरी हेल्प भेटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ह्या ठिकाणी नोट्रे डेम कॅथेड्रल कोणत्या देशात आहे? बघा, नोट्रे डेम कॅथेड्रल ही जी आहे ही संस्था ही कोणत्या देशात आहे? तर ही जी संस्था आहे ही संस्था आहे फ्रान्स या देशामध्ये. कोणत्या देशामध्ये आहे? फ्रान्स या देशामध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 नंबरचा बघा, आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रम CPP प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ही जी CPP वनस्पती कार्यक्रम संस्था आहे ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ही आहे फलोत्पादन क्षेत्राशी संबंधित. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे CPP ही संस्था? फलोत्पादन जे क्षेत्र आहे त्याच्याशी संबंधित आहे. याचं लॉंग फॉर्म काय आहे? आत्मनिर्भर स्वच्छ वनस्पती कार्यक्रम. त्यानंतर नेक्स्ट बघा, समोरच्या प्रश्नावर जाऊ आपण. प्रश्न क्रमांक आहे 3 नंबरचा. या ठिकाणी कोणत्या मंत्रालयाने सर्पदंश करणे आणि मृत्यूंना नोटिफायबल रोग म्हणून घोषित केलेले आहे? बघा, सर्प चावल्यानंतर जो रोग होतो आणि त्याच्यानंतर किंवा रोग होऊन मृत्यू पण येतो बऱ्याच वेळेस, तर ज्या सर्पदंश झाल्यानंतर मृत्यू येणाऱ्या रोगाला काय म्हटलेलं आहे? नोटिफायबल रोग म्हणून नियुक्त केलेलं आहे. तर ते कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतं आहे? तर साहजिकच आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत येतं आहे. लक्षात ठेवायचं, ह्या मंत्रालयाने काय केलेलं आहे? सर्पदंशामुळे जे काही प्रकरणं होतात आणि त्यानंतर ज्यांना मृत्यू प्राप्त होतो त्या रोगाला त्यांनी नोटिफायबल हे नाव दिले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 नंबरचा बघा, हंडीगोडू हा जो आजार आहे हा नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेला आहे. तर हा कोणत्या प्रकारचा आजार आहे हंडीगोडू? बघा, हंडीगोडू हा जो आजार आहे, या ठिकाणी तुम्हाला एक शब्द दिसत आहे हड्डी, बरोबर. हड्डीगोडू जो आजार आहे, हड्डी मग कशाशी संबंधात असणार आहे? थोडक्यात इथं लक्षात घ्या तुम्ही, प्रश्नातच आपलं उत्तर या ठिकाणी क्लिअर होते. हा जो आजार कशाशी संबंधित आहे रे? तर हा आजार आहे हाडांशी संबंधित, हाडे आणि सांधे. हड्डीगोडू आजार आहे तर कशाशी संबंधित आहे? हाडे आणि सांधे. बघा, हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये मी करंटचे सुद्धा प्रश्न इन्व्हॉल्व केलेले आहे, जे की तुमचे आगामी होणारे जे TCS पॅटर्नचे वगैरे एक्झाम आहे, TAT वगैरे, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. आणि विशेष करता पोलीस भरतीसाठी पण, वनरक्षकसाठी तर अतिमहत्त्वपूर्ण हा व्हिडिओ ठरणार आहे. बघा, या ठिकाणी हाय एनर्जी स्टेरिओस्कोपिक सिस्टम. बघा, हाय एनर्जी स्टेरिओस्कोपिक सिस्टम HESS विचारू शकते, HESS वेधशाळा कोणत्या देशात आहे? तर हाय एनर्जी स्टेरिओस्कोपिक जी सिस्टम वेधशाळा आहे ती आहे नामिबिया या देशातून. तुम्हाला माहिती आहे का रे, नामिबियामध्ये आपण मध्य प्रदेशमध्ये काय केलेलं आहे? चित्ते आणलेले आहे. कोणत्या देशातून? नामिबिया देशातून. काय आणलेले? आपण चित्ते आणलेले. लक्षात ठेवा, आपण कोणत्या प्राण्याला आयात केलेलं आहे नामिबियामधून? तर चित्ते या प्राण्यांना आयात केलेले आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी मध्ययुगीन काळात विजयनगर साम्राज्याची राजधानीचे शहर कोणते होते? बघा, जी मध्ययुगीन काळ होता त्यामध्ये जे विजयनगर साम्राज्य होतं तर त्यांची राजधानी कोणती होती रे? तर त्यांची राजधानी होती हम्पी. कोणती? हम्पी राजधानी होती विजयनगर साम्राज्याची. त्यानंतर नेक्स्ट चला,
7 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, राधेच्या काय रे रोंधाच्या बघा, रोधाच्या एक सरणी जोडीचा परिणाम रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या किती असतो रे, बेरजे इतका असतो का वजाबाकी इतका असतो का सरासरी एवढा असतो का गुणाकारा एवढा असतो. एक सरणी लक्षात ठेवा. एक सरणी म्हणजे काय रे, सिरीजमध्ये जर का तुम्ही बघितलं तर सिरीजमध्ये ओहम कशा प्रकारे जोडतो मी थोडं डिझाईन करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. ओहम ही राहते सिरीज बघा, याला आपण काय म्हणतो, सिरीज म्हणतो. लक्षात ठेवा, याला आपण म्हणतो सिरीज. तर बघा याची जर R1 R2 थोडक्यात सांगतो मी तुम्हाला R3 बरोबर, ही एक सरणी जोडणी आहे. म्हणजेच काय राहील, याचा जो रोध राहील, रेजिस्टन्स जो राहील, तर त्या जोडणीतील सर्व काय राहील, बेरजे इतका राहील. याला जर तुम्ही प्लस केलं सगळ्यांची तर एक सरणीचा जो बेरीज येईल तेवढा याचा रोधाचा परिणाम असेल. तर म्हणजे काय रे, बेरजे इतका याचा रोधाचा परिणाम असेल. जे पर्याय क्रमांक 1 नंबरचे हे याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे या ठिकाणी बघा, जिजाबाई म्हणजे ज्या राजमाता जिजाऊ मासाहेब आहे त्यांचे कोणत्या जिल्ह्यातील बघा, कोणत्या जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील लखुजीराव जाधव यांच्या कन्या होत्या. बघा जिजाबाई राष्ट्रमाता जिजामाता यांच्या ज्या वडिलांचं नाव होतं, त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं रे, लखुजीराव जाधव. आणि यांचं जे जन्मस्थान आहे आणि लखुजीराव जाधव ज्या वाड्यात राहत होते तो वाडा आहे सिंदखेड राजा या ठिकाणी. तर हे सिंदखेड राजा हा जो तालुका आहे बघा, सिंदखेडचा तालुका आहे, हा जो तालुका आहे कोणत्या जिल्ह्यात येतो, तर हा जो तालुका आहे हा बुलढाणा जिल्ह्यात येतो. लक्षात ठेवायचे, जिजाबाई यांचं जन्मस्थान कोणतं आहे, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात. लक्षात ठेवायचे. बुलढाणा जिल्ह्यात अजून एक आश्चर्य आहे ते म्हणजे लोणार सरोवर. लक्षात ठेवायचे, खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण 9 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, चंद्र स्वतःभोवती ज्या गतीने फिरतो ती गती म्हणजे चंद्राची गती होय. बघा, चंद्र स्वतःभोवती ज्या गतीने फिरतो त्या गतीला आपण का म्हणतो रे, तर त्या गतीला आपण म्हणतो अक्षीय गती. काय रे, अक्षीय गती. म्हणजे चंद्र स्वतःभोवती ज्या गतीने फिरतो ती गती म्हणजे काय, चंद्राची काय गती होईल, ती अक्षीय गती होईल. बरोबर. आता पृथ्वी कोणाभोवती फिरते रे, हा सूर्य समजा तुम्ही, हा सूर्य आणि ही पृथ्वी बरोबर. ही जी पृथ्वी आहे ही जर का सूर्याभोवती फिरत असते तर याला काय म्हणतो आपण, परिभ्रमण म्हणतो. म्हणजे काय, दुसऱ्याभोवती फिरणे म्हणजे काय, परिभ्रमण. आणि पृथ्वी जी स्वतःभोवतीच फिरते बरोबर, स्वतःभोवती म्हणजे गोल गोल फिरते तर तिला काय म्हणतो आपण, परिवलन म्हणतो. लक्षात ठेवायचे, हे पण इम्पॉर्टंट मुद्दे आहेत परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर समोरचं बघा, धनप्रभारित आयनांना काय म्हणतात बरोबर, धनप्रभारित आयनांना काय म्हणतात, तर आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो बरोबर. सी प्लसनं कॅटायनना दर्शवते, C+ला. लक्षात ठेवायचे, C+ म्हणजे काय, कॅटायन. आणि ॲनायन लक्षात ठेवायचे, जर का ऋणप्रभारित विचारलं तर काय म्हणायचं, आयनन म्हणायचं. आणि धनप्रभारित विचारलं तर कॅटायन म्हणायचे. दोन्ही इम्पॉर्टंट आहे परीक्षेदृष्टीने मुद्दे. त्यानंतर बघा, खालीलपैकी रिकाम जागा या पदार्थाचा अपवर्तनांक सर्वात जास्त असतो. कोणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो सर्वात जास्त असतो, तर हिऱ्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो काय असतो रे, सर्वात जास्त असतो. लक्षात ठेवायचं. याचं पर्याय क्रमांक 1 नंबरचं उत्तर आहे डायमंड. त्यानंतर समोरचं बघा, भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते आहे. बघा, भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव जे आहे ते आहे अकोदरा. कोणतं रे, अकोदरा हे गाव आहे देशातील पहिलं आदर्श डिजिटल गाव. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, वर्धमानांनी बघा या भाषेतून लोकांशी संवाद साधलेला आहे. जे वर्धमान महावीर आहे त्यांनी कोणत्या भाषेतून लोकांशी संवाद साधलेला आहे, तर त्यांनी जो संवाद साधलेला आहे ती भाषा कोणती आहे रे, अर्धमागधी. कोणते रे, अर्धमागधी जी भाषा आहे त्या भाषेतून वर्धमान महावीरांनी आपल्या स्वतःच्या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधलेला आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला रिपीट झालेला आहे. ते बघा, महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बघा, महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दरमहा किती रुपयाच्या शिष्यवृत्तीच्या आधारे जुलै 1993 ते जुलै 1916 या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता. बघा, सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1993 ते 1916 या काळात. मग काय केलं तर माहिती आहे का, सयाजीराव गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली ती, तर दरमहा किती रुपयांची शिष्यवृत्ती दिली ती या ठिकाणी सांगायचं आहे. आणि ते कोणत्या विद्यापीठात गेले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील जे फेमस प्रसिद्ध विद्यापीठ होतं कोलंबिया या विद्यापीठात ते शिक्षणासाठी गेले होते. कोणी शिष्यवृत्ती मिळवून दिली होती त्यांना, सयाजीराव गायकवाड यांनी. आणि किती रुपयाची शिष्यवृत्ती दिली होती, तर त्यांनी दिली ती 25 रुपयाची शिष्यवृत्ती. लक्षात ठेवायचे, 25 रुपये त्यावेळेस 1993-16चा काळ जो होता ते 25 रुपये म्हणजे आताचे 2.5-4 म्हणजे जवळपास 2.5 लाखाच्या समथिंग पकडायचे तुम्ही,
2.5 लाखापर्यंतची रक्कम जी आहे त्यावेळेस ती त्यांनी दिली होती. म्हणजे तेव्हाची किती होते ते 25 रुपये. 25 रुपये शिष्यवृत्तीच्या याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्यानंतर बघा लोखंडाचे क्षरण. बघा लोखंडाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर दिला जातो त्या प्रक्रियेला काय म्हणतो. बरोबर, लोखंड गंजू नये म्हणून आपण काय करतो, त्याच्यावर झिंकचा म्हणजे काय जस्ताची एक पातळ परत त्यावरती चढवतो. त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, गॅल्व्हनायझेशन. काय म्हणतो रे, गॅल्व्हनायझिंग प्रक्रिया म्हणतो आपण त्याला. लक्षात ठेवायचं, विज्ञानचा प्रश्न आहे, अति महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. परीक्षेला वारंवार असे प्रश्न विचारण्यात येतात, त्यामुळे हे प्रश्न तुम्ही स्किप करू नका. आत्ता बघा या ठिकाणी आपले आता 15 प्रश्न झाले. तरी पण काही विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलं, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. या ठिकाणी 16 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रपती पदाचा बघा उमेदवार संसद वा घटक राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सभासद नसावा. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी कोणती कलम आहे, त्या कलमामध्ये काय हा उल्लेख केलेला आहे की राष्ट्रपती पदाचा उमेदवार जो असतो तो संसद किंवा घटक राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसायला पाहिजे. तर हे कोणत्या कलमात हे केलेले, कोणत्या अनुच्छेदात हे केलेलं आहे, तर अनुच्छेद क्रमांक जे आहे 59 यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की काय अनुच्छेदानुसार जे 59 अनुच्छेद आहे त्यानुसार राष्ट्रपती पदाचा जो उमेदवार असेल तो संसद किंवा घटक राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा जो आहे तो सभासद नसावा. त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. बर्फात रिकाम जागा मिसळून बर्फाचे तापमान 0 डिग्रीपेक्षा कमी करता येते. बघा बर्फात काय मिसळावं लागतं, त्यावेळेस बर्फाचं जे तापमान आहे ते 0 डिग्रीपेक्षा कमी जातो. म्हणजेच काय रे, -1 -2 म्हणजे 0 हा झाला डिग्री, त्याच्यानंतर इकडं -1 -2 -3 असं तयार होतं. तर त्यामध्ये काय करावं लागतं, तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल, जे आईस कांड्यावाले लोक राहते, आईस कांड्या वगैरे गारेगार जे विकतात ते लोक, त्यांच्या जे गारेगारमध्ये काय राहतं रे, पूर्ण मीठ राहतं. काय रे, मिठानं काय होतं माहिती आहे का, जे टेम्परेचर आहे बर्फाचं ते काय रे आणि थंड राहतं. म्हणजेच बर्फाचं टेम्परेचर कसं होतं, 0पेक्षा कमी होतं. त्यामुळे ते गारेगार जे आहे ते दीर्घकाळापर्यंत थंड राहतात. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे 18 नंबरचा. राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करते. बघा राष्ट्रपती कोणाच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करते, तर सर्वांना माहीत पाहिजे या प्रश्नाचं उत्तर. जे पंतप्रधान असतात, पंतप्रधानांच्या सल्ल्याने काय करतात राष्ट्रपती, जे मंत्र्याची म्हणजे पंतप्रधानाच्या सहमतीनुसार राष्ट्रपती काय करतो, जे मंत्रिमंडळातले मंत्री आहेत त्यांची नियुक्ती करतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 नंबरचा आहे तुमच्यासमोर. कवकापासून मिळवलेल्या जे कवक असतं, कवकापासून मिळवलेल्या रिकाम जागा हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते. बघा शाकाहारी चीज बनते. लक्षात ठेवायचं आहे, कोणत्या कवकापासून, जे कोणतं कवक आहे ते ह्या ठिकाणी सांगायचं तुम्हाला. जे प्रोटीएज नावाचं कवक आहे, बघा प्रोटीएज नावाच्या कवकापासून काय होतं, एक विकर तयार होतं जे की शाकाहारी चीज बनवतं. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 नंबरचा आहे तुमच्यासमोर. भात सडण्याच्या गिरण्या हा उद्योग महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चालतो. ज्या भात सडण्याच्या गिरण्या आहे हा जो उद्योग आहे तो महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो, तर जो महाराष्ट्रातील जिल्हा आहे भंडारा. भंडारा या जिल्ह्यात भात सडण्याच्या गिरण्याचा हा जो उद्योग आहे हा खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे तुमच्याशी रिलेटेड प्रश्न आहे हा, जो की तुम्ही एकलकोंडे राहतात. बघा संगणक आणि इंटरनेट यांच्या सतत संपर्कात असणाऱ्या व्यक्ती काय राहतात रे, एकलकोंड्या होऊन जातात. त्या व्यक्ती काय होतात, एकलकोंड्या होतात. त्यानंतर बघा 22 नंबरचा प्रश्न आहे. 8 एप्रिल 2015 रोजी कोणत्या ठिकाणी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात केली होती. बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न असे विचारण्यात आलेले आहे की जी प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे त्या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे आणि कोणत्या ठिकाणाहून त्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर बघा 8 एप्रिल 2015 रोजी काय झालेलं आहे, केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात केलेली आहे आणि ती जी सुरुवात आहे ती कोणत्या ठिकाणाहून केलेली आहे, तर दिल्ली या ठिकाणाहून प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे 8 एप्रिल 2015 रोजी. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न बघा. ही संगणकाची तात्पुरती मेमरी आहे. कोणती संगणकाची तात्पुरती मेमरी आहे, तर रँडम ॲक्सेस मेमरी ही जी आहे रॅम, ही संगणकाची काय आहे तात्पुरती मेमरी आहे. लक्षात ठेवायचे. आणि रोम ही जी मेमरी आहे ही दीर्घकालीन.
रोम म्हणजे रॅम आणि रोममधला फरक तुम्हाला कळायला पाहिजे, बरोबर. रॅम म्हणजे काय राहते रे, तात्पुरती मेमरी राहते. आणि रोम म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये भरपूर अनलिमिटेड डाटा साठवून शकतो. आपण किती GB मेमरी तुझी, 2 GB, 16 GB, 64 GB, 256 GB, ही काय राहते रे, दीर्घकालीन मेमरी राहते. आणि शॉर्ट मेमरी कोणती राहते, तर रॅम. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, संगणकाचा जनक कोण आहे, तर चार्ल्स बॅबेज हे जे आहे हे संगणकाचे जनक आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे ह्या ठिकाणी, आगाशिव लेणी सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे. जी आगाशिव लेणी आहे ती सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, तर ती आहे सातारा जिल्ह्यातील कराड या तालुक्यात. कोणत्या तालुक्यात आहे रे, कराड या तालुक्यात आहे आगाशिव लेणी. कोणत्या जिल्ह्यात आहे, सातारा जिल्ह्यात. लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा या ठिकाणी आपण 25 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे जीकेचे. यानंतर काय आपल्या चॅनलवरती कोणता व्हिडिओ अपलोड होणार आहे हे बघा. हे 26 पासून तर कितीपर्यंत प्रश्न आहे, 26 पासून तर विचार केला तर 50 पर्यंत, 26 पासून 50 पर्यंत हे आहे मराठी व्याकरणचे प्रश्न. तर हे जे 25 प्रश्न आहे आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकतो. त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे आज तर नाही पण उद्या अपलोड होऊन जाईल तो व्हिडिओ. म्हणजे याच्यानंतर जो कोणी बघा, आजची तारीख किती बघा, आजची तारीख आहे 12 तारीख, म्हणजे 12 फेब्रुवारीला हा व्हिडिओ अपलोड केला आहे. 13 फेब्रुवारीपासून तुम्हाला ती लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी तुम्ही उरलेले जे 25 प्रश्न आहे मराठीचे ते ठिकाणी तुम्हाला ते कंप्लीट होऊन जाईल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तुमचे जे मित्र आहे त्यांना जरूर शेअर करा. कारण की काय माहिती आहे का, त्यांचं पण सुद्धा अभ्यास आपल्या दृष्टीने चांगला झाला पाहिजे, मित्र पण लागला पाहिजे, आपण पण त्यासोबत भरती झालो पाहिजे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.